चिंतन श्री गुरुदेव दत्त। काल आपण पाहिलं की जनमेजयाने सर्पसत्र केलं आणि जनमेजये सर्पसत्र केले ते अस्तिकेमध्ये जी थांबले। हे अस्तिक कोण, काय कथा आहे ती? त्यांनी येऊन सर्पसत्र थांबवावं असं काय घडलं होतं? जे 2-3 दिवस आले नव्हते तेव्हा त्यांच्यासाठी सांगते की परीक्षितीला तक्षक नावाच्या सर्पाने दंश केला होता, त्यामुळे परीक्षितीचे प्राण हरण झाले होते आणि त्या तक्षकाचा उत्तंक मुनींशी भांडण झालं होतं। म्हणून उत्तंक मुनी राजाकडे म्हणजे जनमेजयाकडे आले आणि सांगितलं की तुला जर तुझ्या पितरांचा उद्धार करायचा असेल तर तू काहीतरी केलं पाहिजे। काय करू? सर्पयज्ञ कर, कारण त्या सर्पानेच तुझ्या वडिलांचा मृत्यू झालाय आणि त्यांनी सर्पयज्ञाला सुरुवात केली होती। इथपर्यंत आपण आलो होतो आणि सर्पयज्ञाला सुरुवात झाल्यानंतर अस्तिक मुनी तिथे आले आणि सर्पयज्ञ थांबला। उत्तंक मुनींनी अस्तिक मुनींना दारात पाहिलं, यज्ञशाळेच्या दारात पाहिलं आणि उत्तंक मुनींनी म्हटलेला मंत्र तसाच अर्धवट सोडला आणि निघून गेले। काय ताकद होती त्यांच्यामध्ये? कोण होते हे अस्तिक मुनी? तर ऐका, कथा अशी येते देवी भागवतातल्या 3ऱ्या स्कंदामधला शेवटचा अध्याय हा। कथा अशी येते की एक दिवस जरत्करू मुनी ध्यान अवस्थेत असताना त्यांना असं दिसलं की त्यांची पितर अशी लोंबकाळतायत, म्हणजे पंखा किंवा आपण ती हांडी बिंडी लावतो की नाही तशी हांडी तशी ती लोंबकाळतायत पितर। आणि बघितलं आणि त्यांना जरा आश्चर्यच वाटलं की अरे आपण एवढे सगळे सात्विक, आपले पूर्वज सगळे सात्विक आणि तरी त्यांची ही अशी अवस्था का? आणि त्यांनी हात जोडून विचारलं काय कारण? तेव्हा त्यांनी सांगितलं तू लग्न कर, तू लग्न कर म्हणजे आमची ही अवस्था, म्हणजे आम्हाला मोक्ष मिळेल। जरत्करू होते जरत्करू नामे होते एक मुनी श्रेष्ठ, जरत्करू नामे होते एक मुनी श्रेष्ठ, पितरे त्यांची 90 मुळीच मुक्त, दृष्टीस पडली एके दिनी त्यांना मगाशी आपण पाहिलं की सूत्र श्लोकामध्ये दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया। अहो सगळं मिळतं केव्हा मिळतं? मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर। आणि मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर सगळ्यात चांगलं कधी आपलं होतं? जेव्हा सत्संगामध्ये येतो तेव्हा, आणि तो सत्संगच दुर्लभ असतो। इथे जनमेजयाचं तेच झालं होतं, सत्संगच दुर्लभ चुकीचा मिळाला होता, सल्ला चुकीचा मिळाला होता। सल्ले देणारे खूप असतात पण योग्य सल्ला नाही दिला तर मग आपल्याला पुन्हा पुन्हा ही जे मनुष्य जन्म मिळालाय ना हा 184 योनी फिर करा, 184
गाडग्यामध्ये फिरत बसावं लागतं. म्हणून तर महाराजांनी आज आपल्याला सांगितलंय की नाही, की जर मी इतरांचा उद्धार केला, त्या भगवंताचं नाव घेतलं, तर या जन्म मृत्यूच्या म्हणजे पुन्हा जन्म नाही, संपला इथे. आणि या जरद करूला त्यांचे पितर ते सांगतायत की तू लग्न कर. तुम्ही म्हणाल बाई आता लग्नाचा आणि ह्याचा काय संबंध? सत्संग आपल्याला केव्हा मिळतो सांगा बरं? जेव्हा आपण संसारात असतो तेव्हाच मिळतो की नाही? एखादा संन्यासी आहे, त्याला सत्संगाची गरज आहे का हो? एखादा वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला आहे, त्याला सत्संगाची गरज आहे का? मग सत्संगाची गरज कोणाला आहे? तर संसारी माणसाला आहे. हा जो आहे ना, आपल्याकडे 4 मध्ये पण मी एकदा सांगितलं होतं की आपल्याकडे 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी आश्रम, नंतर ब्रह्मचारी झाल्यानंतर संसाराचा आश्रम म्हणजे आपण गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थ आणि चौथा असतो तो संन्यास आश्रम. या सगळ्यामध्ये उत्तम असा आश्रम कुठला असेल तर गृहस्थ आश्रम. कारण ह्या गृहस्थ आश्रमातच आपल्याला आपली सगळी कर्तव्य पूर्ण करता येतात. आणि म्हणून या जरद करूचे पितर त्यांना सांगताय, त्या मुनींना, की तू लग्न कर. आता जरदकोर मुनी म्हणाले लग्न कशाला? तू लग्न नाही केलंस तर पुढचा वंश वाढणार नाही आणि आम्हाला मुक्तता नाही. म्हणजे पितरांची मुक्तता सुद्धा तेव्हाच होते. आणि तो म्हणले, जरदपुरी मुनी म्हणाले ठीक आहे करतो लग्न, पण माझ्या काही अटी आहेत. अरे तुझं वय 30 झालंय, आता काय अटी? नाही का हल्ली पण तसंच आहे की नाही हो? केवढं 30 वर्ष 31 वर्ष लग्नच होत नाही. कारण अटीच आमच्या दोघांच्याही असतात, मुलीच्या पण आणि मुलाच्या पण. काय अटी आहेत म्हणे तुझ्या? तर पहिली अट म्हणजे मी कुठेही मुलगी बघायला जाणार नाही, त्या मुलीने माझ्याकडे यावं. ही जरा त्यातल्या त्यात हल्लीच्या काळामध्ये सोपी अट आहे, फार काही अवघड नाहीये. दुसरी अट काय आहे म्हणे, मला जरद करू नावाच्या मुलीशीच लग्न करायचंय. आणि ठीक आहे, हल्ली कुलकर्णी, जोशी, देशपांडे भरपूर असतात, जाधव, यादव, ही एका आडनावाचे खूप लोक असतात. ठीक आहे म्हणे, असंही तुला मुलगी मिळून जाईल. अजून तर म्हणे अजून एक महत्वाची अट आहे. काय? तिने माझं सगळं ऐकलं पाहिजे. ही अट जरा अवघडच आहे नाही का? ही अट कुठे आहे? पुराण काळात आहे. आणि आज सुद्धा ही अट लागू होते की नाही हो? प्रत्येकाला वाटतं की नाही तिने किंवा त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. तुम्ही म्हणताय अशी जर मला मुलगी मिळाली तर मी नक्की लग्न करेन. आणि असं म्हणून तीर्थयात्रेला निघून गेले. इकडे काय झालं त्याच वेळेला, तर कश्यप मुनींच्या पत्नी 2, कश्यप मुनींच्या पत्नी 2, कद्रू विनीता नामे जाण, कद्रू विनीता नामे जाण, लागली पैज दोघींची, लागली पैज दोघींची, रंग घोड्याचे ओळखण्याची. पैस तरी काय, घोड्यांचा रंग ओळखायचा. बरं, कश्यप मुनींच्या अनेक भार्यांपैकी या 2 जणी. कद्रूची जी होते ते सगळे सर्पयोनी. आपण पहिल्या दिवशी गणेशाची कथा ऐकली होती बघा, त्याच ही 2 नावं आली होती, त्याच या. आणि तिचे कद्रूचे सगळे सर्प म्हणजे नाग लोकांची कन्या माता म्हणजे कद्रू, आणि पक्षी लोकांची म्हणजे गरुड, संपाती, जटायू यांची जी पत्नी यांची जी माता ती म्हणजे विनीता. ह्या 2 जणी एक दिवस बसलेल्या असताना समोरून सूर्याचा रथ जातो आणि विनीता म्हणते, काय छान आहेत ना घोडे, पांढरे स्वच्छ आहेत. ते पांढरे नाही आहेत, ते काळे. ती म्हणली जाऊ दे, भांडत कशाला बसायचं, आपण पैज लावू. ते काळेत का पांढरेत? जो पैज हारेल त्याने दुसरीचं दास्यत्व पत्करायचं.
ठीक आहे ठरलं. कद्रूनी काय केलं, आपल्या सगळ्या मुलांना म्हणजे सगळ्या सर्पांना सांगितलं की तुम्ही जा आणि त्या घोड्याला लपेटून बसा. सगळ्यांनी जा आणि घोड्याला लपेटून बसा, म्हणजे तो घोडा काळा दिसेल. ते काळे दिसायला लागले घोडा तो. विनिता म्हणली बरं मी तुझी दासी, काही हरकत नाही. नाहीतरी काय मोठ्या बहिणीचं सगळं ऐकावंच लागतं ना, नाही का. ताई असली तर म्हणून तिला काही स्थायीगिरी करतच असते आपल्यावर. आणि अशा ह्याच्यामध्ये एक दिवस गरुड तो आला मातेला भेटण्यास. गरुड तो आला मातेला भेटण्यास, बिचारी का दिससी आज उदास. मातेला भेटायला गरुड आला आणि त्याने विचारलं, आई आज तू एवढी उदास का ग, कसलं दुःख आहे तुला. आम्ही वरचेवर येतो ना तुला भेटायला, काम असतात, रजा मिळत नाही का. आता सुट्टी मिळाली आलो. ती म्हणली नाही रे, तुम्ही भेटायला येत नाही म्हणून मला वाईट नाही वाटत आहे. तुम्ही तुमची कामं उत्तम करताय. मग चेहरा का असा, काही काहींचे चेहरे असतात बघा, काही झालं तरी हसायचंच नाही. मला तर कधी कधी असं वाटतं ना, अशांना असं करून इथं सेलोटेप लावून टाकावी, नाही का. असं की अरे तुझी मावशी आणि मी, आमच्या दोघींमध्ये पैज लागली होती की घोड्यांचा, सूर्याच्या घोड्यात, रथाच्या घोड्याचा रंग कुठला. पांढरा दिसत होता रे, पण तिने काय केलं काही कळलं नाही. ती तुझी मावशी म्हणजे न बोलायलाच नको, नाही का. काही काहीच्या बहिणी असतात तशा, बोलायलाच नको. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आणि तिने ते सगळे सर्प त्या घोड्याला लपेटल्यामुळे काळ्या रंगाचे दिसत होते, म्हणून तिने मला दासी केलंय रे. तिची मी दासी आहे. तिला जिथे जायचं असेल ना, ती माझ्या खांद्यावर बसते आणि मला तिला घेऊन जावं लागतं, म्हणून वाईट वाटतं. म्हणजे ती खोटेपणाने वागली ना, तिला या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागतं, याचं वाईट नाही वाटत आहे. वाईट याचं वाटतंय की ती खोटं बोलली. म्हटलं आई काही काळजी करू नकोस. त्यांनी आईला आपल्या पाठीवर घेतलं आणि कद्रूकडे आला, मावशीकडे आला आणि विचारलं, हिनी जर तुझं दास्यत्व, तू कधी हिला तुझ्या दास्यातून मुक्त करशील, काय केलं म्हणजे तू दास्यातून मुक्त करशील. ती म्हणली फार काही नको, तू नेहमी विष्णू आणि या लोकांमध्ये फिरत असतोस, माझ्या मुलांना इंद्राकडनं तेवढा अमृत आणून दे. ते तू अमृत आणून दिलंस की तुझ्या आईची मी दास्यातनं मुक्तता करते. आणि त्यांनी ते इंद्राशी लढून तो अमृताचा कुंभ आणला, तो कुंभ पळवून नेला. पण नेता नेता त्यातलं काही अमृत त्या गवतावर सांडलं, तेच या सर्पांनी चाटलं, म्हणून त्यांच्या जिभा त्या गवतानी कापल्या गेल्या. त्या दुभंगलेल्या जिभा बघा. त्याचं कारण ते